नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया उलूम या संस्थेमध्ये खालेद इब्राहिम सालेह खदामी हा विदेशी नागरिक 2015 पासून त्या ठिकाणी वास्तव्याला होता। या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तावेनी यांनी त्याला बेकायदेशीर आश्रय दिलेला होता। ही बाब अतिशय गंभीर आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडीस आली, परंतु माझी मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। यापूर्वी देखील या संस्थेच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी राहतोय, त्याला आधार कार्ड मिळतोय, त्याला रेशन कार्ड मिळतोय, त्याला पॅन कार्ड मिळतोय, ते देखील बेकायदेशीर मिळतोय। आणि ही बाब लक्षात घेता माननीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी मागणी आहे की हा संपूर्ण गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला गेला पाहिजे। या व्यतिरिक्त या संस्थेनं अनेक आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी या बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्या आहेत, त्याची देखील चौकशी केली पाहिजे। संस्थेचा एकंदरीत कारभाराबद्दल सखोल चौकशी करून गुलाम मस्तावनी यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।